स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मोठी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात तिसरी सुनावणी होणार आहे। आरोपींवर चार्ज फ्रेम करण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हजर राहून न्यायालयाकडे विनंती अर्ज दाखल करणार आहेत। त्यासाठी निकम हे कालच बीडमध्ये दाखल झाले आहेत। आज सुनावणी आहे आणि निकम साहेब स्वतः उपस्थित राहणार आहेत आज। तर त्या संदर्भात फक्त 5 मिनिटं भेट घ्यायची आहे। जे काही आज सुनावणी दरम्यान ज्या काही गोष्टी होत्या ते निकम साहेब त्याचं स्पष्टीकरण सुनावणी झाल्यानंतर देतीलच। आम्हाला फक्त भेटीसाठी आम्ही आलेलो आहोत। जे काही माहिती आहे SIT CID कडे आणि जे निकम साहेब आहेत त्यांचा जो समन्वय आहे सगळ्या, त्यामुळे आम्ही आता जास्तीची काही माहिती देणार नाही, परंतु आम्ही फक्त उपस्थितीसाठी आलेलो आहोत। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी योगेश काशीद। तर योगेश, काय सांगाल, आज सरपंच हत्या प्रकरणी बीडमध्ये तिसरी सुनावणी आहे, काय अपडेट्स? नक्कीच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीमध्ये बीडच्या विशेष न्यायालयासमोर दुसरी सुनावणी पार पडते। त्याच्या अगोदर एक सुनावणी जी आहे ते केजच्या न्यायालयामध्ये झाली होती आणि बीडच्या न्यायालयामधली ही दुसरी सुनावणी आहे। स्वतः सरकारी वकील उज्ज्वल निकम हे उपस्थित असणार आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जो आरोपपत्रासंदर्भातले चार्ज फ्रेम आहे ते आज होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। सरकारी वकील उज्ज्वल निकम कालच बीडमध्ये दाखल झाले होते। त्यांची सकाळी आज रेस्ट हाऊस येथे देखील जे की धनंजय देशमुख आणि गावकऱ्यांच्या शिष्टमंडळाने सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भेट घेतलेली आहे आणि स्वतः दुसऱ्या सुनावणीला सरकारी वकील उज्ज्वल निकम जे आहे ते आज इथे उपस्थित झालेले आहेत। स्वतः सरकारी वकील उज्ज्वल निकम आहे ते निघलेले आहेत। आपण बघू शकतोय सरकारी वकील उज्ज्वल निकम जे आहे ते बीडच्या शासकीय विश्रामगृहामधून जिल्हा न्यायालयाकडे जाताना पाहायला मिळत आहेत। आता स्वतः सरकारी वकील उज्ज्वल निकम जे आहे ते सरकारी जे की विशेष न्यायालय आहे विशेष न्यायालयाकडे बीडच्या शासकीय विश्रामगृहामधून निघाल्याची आपण बघू शकतो, दृश्य बघू शकतो कशा पद्धतीने सरकारी वकील उज्ज्वल निकम स्वतः संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी शासकीय विश्रामगृहामधून निघालेले आहेत आणि स्वतः आता थोड्याच वेळात बीडच्या न्यायालयामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुनावणी जी आहे ते होणार आहे। सर्व ताफा जे आहेत आता बीडच्या न्यायालयाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतो। नक्की संतोष देशमुख दिलेल्या माहितीसाठी। तर बातमी बीडमधून आपण पाहतोय सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुखांचा जबाब साम टीव्हीच्या हाती लागलाय। आवादा एनर्जी प्रकल्पावरील मारहाणीची मित्रांकडून माहिती मिळाली, त्यावेळी संतोष देशमुखांना सोडवण्यासाठी वाल्मिक कराड आणि विष्णू साठेला 20 वेळा फोन केला, मात्र तरीही मारेकऱ्यांनी निर्घृणपणे हत्या केल्याचं धनंजय देशमुखांनी म्हटलंय। तर धनंजय देशमुखांचा जबाब आपण पाहतोय। संतोष देशमुखांची सुटका करण्यासाठी कराड आणि विष्णू चाटेला फोन केला होता। भावाला सोडवण्यासाठी विष्णू चाटेला विनंती केली, जवळपास 20हून अधिक फोन केले असं त्यांनी म्हटलंय। काही वेळात तुमच्या भावाला सोडतो असं विष्णू चाटेनं त्यांना सांगितलं असंही धनंजय देशमुख म्हणाले। माझ्या भावाला सोडा, काहीही करू नका अशी विनंती त्यांनी केली। 10 मिनिटात सोडतो, 20 मिनिटात सोडतो अशी उत्तरं विष्णू चाटेंनी दिली। या सर्व सविस्तर बातम्यांनंतर आता घेऊया राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा न्यूज पॉइंट 20 मधून। ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आणि आळंदी देवाची ग्रामस्थाच्या वतीनं ज्ञानेश्वर माऊलींच्या 750वा जन्मसोहळा आयोजित करण्यात आलाय। या सोहळ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण देण्यात आलंय। पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती मिळते। 3 मे ते 10 मे दरम्यान जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी 3 वाजता सांगोल्यात येणार आहेत। नगर विकास खात्यातून मिळालेल्या निधीतून सांगोल्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय। त्याचं अनावरण शिंदेंच्या हस्ते करण्यात येणार। शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आणि आजही मानतो असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय। अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलंय। लोकांच्या समस्या सोडवा,
पटवून घेणार नाही असा इशारा बावनकुळेंनी दिलाय. प्रत्येक अधिकाऱ्यानं जबाबदारीचं भान ठेवून सरकारची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्याला प्राधान्य द्यावं असंही त्यांनी म्हटलंय. आंबेडकर पुतळ्या अनावरणानंतर उपमुख्यमंत्री माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडेही उपस्थित असतील. वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकांवर 16 एप्रिलला सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होणार आहे. वक्फ कायद्याच्या विरोधात 12 पेक्षा जास्त याचिका दाखल आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सहीनंतर वक्फ विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं. मात्र पश्चिम बंगालमध्ये वक्फ विधेयक लागू होणार नाही असं म्हणत वक्फ विरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ठाम भूमिका घेतली आहे. हे विधेयक मंजूर व्हायलाच नको होतं. फोडा आणि राज्य करा अशी भाजपची नीती असल्याचंही त्याने म्हणालंय. धाराशिवमध्ये वक्फ विधेयकाविरोधात मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरलेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 तास धरणं आंदोलन त्यांनी केलंय. वक्फ सुधारणा विधेयक समाजावर अन्याय करणारं असल्याचं म्हणत जोरदार घोषणाबाजी सुद्धा यावेळी करण्यात आली. वक्फ विधेयक मागे घेण्याची मागणीही यावेळी केली. वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकांवर 16 एप्रिलला सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होणार आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी नाशिक जिल्हा बँकेची बैठक बोलावली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शुक्रवारी ही बैठक होईल. बँकेच्या सक्षमीकरणासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून कर्जवसुली अडकलेल्या ठेवी, बदललेल्या नोटा या प्रकरणावरही चर्चा होणार आहे. या बैठकीकडे सगळ्यांचंच आता लक्ष लागलंय. आता पंढरपूरच्या माढ्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीनंतर महिलेला 8 दिवस स्वच्छता करावी लागली आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा किती कुचकामी ठरतीये त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे शंभू साठे आक्रमक झालेत. रुग्णालय प्रशासनाला त्यांनी धारेवर धरत जाब विचारलाय. रुग्णालयातील कामचुकारणाऱ्यांवर, सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. आता पुढची बातमी समोर येते. सोलापुरात पत्नीची हत्या करून पतीनं आत्महत्या केल्याचा प्रकार घडलेला आहे. वसंत पवार आणि सोनाबाई पवार अशी मृत दाम्पत्याची नावं आहेत. किरकोळ वादातून दारूच्या नशेत वसंत पवार यानं सोनाबाई पवार यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत सोनाबाई पवार यांचा मृत्यू झाला. त्यानंतर वसंत पवार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. बार्शीच्या शेलगावात आर गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर देशभरातील तसंच राज्यभरातील इतरही महत्त्वाच्या आणि मोठ्या घटनांचा आढावा घेऊया टॉप 50 मधून. प्रशांत कोरटकरचा मुक्काम उद्या दुपारपर्यंत कोल्हापूर कळंबा कारागृहातच असणार आहे. आज शासकीय सुट्टी असल्याने कोरटकरचा मुक्काम कारागृहात लांबलाय. उद्या दुपारपर्यंत कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर कोरटकर कारागृहातून बाहेर येईल. कॉमेडियन कुणाल कामरा प्रकरणी उच्च न्यायालयाने महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या विडंबनात्मक गाण्याची चित्रफीत पुन्हा प्रसिद्ध करणाऱ्या किंवा इतरांना पाठवणाऱ्या कोणावरही सूडबुद्धीने कारवाई केली जाऊ नये असं उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केलंय. केंद्राने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंटच्या आधुनिकीकरणाला मान्यता दिली आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. पाणी वापर क्षमतेत सुधारणेसाठी 1600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय.
प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य आणि कोकण रेल्वेवरून आणखी एक विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमळी वातानुकूलित विशेष साप्ताहिक रेल्वेगाडी 11 एप्रिल ते 23 मे दरम्यान दर शुक्रवारी रात्री 10:15 लोकमान्य टिळक टर्मिनस इथून सुटणार आहे. ही रेल्वे दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता करमळीत पोहोचेल. या ट्रेनचे आरक्षण 8 एप्रिल पासून सुरू झालंय. तर आताची मोठी बातमी समोर येते की गॅस दरवाढी विरोधात ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. पुण्यात ठाकरे गटाने आंदोलन केलंय, त्याचीच आपण दृश्य पाहतोय. गॅस दरवाढीचा निषेध या आंदोलनात करण्यात येतोय. ठाकरे गटाच्या आंदोलनाची दृश्य आपण पाहतोय. गॅस दरवाढी विरोधात ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. आपण पाहतोय भाकऱ्या थापत तव्यावर भाकऱ्या थापण्यात येत आहेत आणि पुण्यात असं अनोखं आंदोलन करण्यात येत आहे. ठाकरे गटाचं आंदोलन सुरू आहे पुण्यामध्ये. गॅस दरवाढीचा निषेध करण्यात येतोय. इथे आपण पाहतोय की सिलेंडरला आडवं झोपवण्यात आलेलं आहे आणि त्याला पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे आणि ठाकरे गटाकडून अनोखं आंदोलन करण्यात येत आहे. भाकऱ्या थापत हे आंदोलन करण्यात येत आहे. पुन्हा वळतोय टॉप 50 कडे. उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. मध्य रेल्वेने उन्हाळ्यात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन नियमित गाड्यांव्यतिरिक्त आतापर्यंत 1204 उन्हाळी विशेष गाड्या जाहीर केल्यात. यात 290 अनारक्षित तर 42 वातानुकूलित उन्हाळी विशेष गाड्यांचा समावेश आहे. प्रवाशांच्या हितासाठी आणखी 6 अतिरिक्त अनारक्षित विशेष गाड्यांच्या सेवा चालवल्या जाणार आहेत. खासगी अनुदानित शिक्षण संस्थांमधील शिपाई पदाची पदभरती बंद केली आहे. त्यामुळे राज्यातील खासगी संस्थांमधील तब्बल 25,000 जागा कायमच्या रद्द झाल्यात. दुसरीकडे 2023-24 या संचमान्यतेनुसार लिपिक संवर्गातील पदं आणि प्रयोगशाळा सहाय्यक अशी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 6,000 जागा भरल्या जाणार आहेत. त्यासंबंधीचा शासन निर्णय निघालाय. या सगळ्या जागा सरळ सेवेतून भरण्याचा अधिकार संस्था चालकांना देण्यात आलाय. 16 वर्षांखालील मुलांना पालकांची परवानगी नसल्यास इन्स्टावर थेट प्रक्षेपण करता येणार नाहीये. आक्षेपार्ह कंटेंट पालकांच्या परवानगीशिवाय पाहता किंवा पाठवता येणार नाहीये. मेटाने वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी बदल केलेत. सध्या अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियात हे बदल लागू करण्यात आलेत. काही महिन्यात ते जगभर अंमलात येतील. ठाण्याच्या महापालिकेच्या 129 शाळांमध्ये 950 सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. यासाठी 2,96,00,000चा खर्च येणार आहे. शाळांमध्ये घडणाऱ्या अनुचित प्रकारांना आळा बसण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलाय. कुलाबा, वांद्रे, सिप्स, भुयारी मेट्रो 3 मार्गिकेतील स्थानकांची नावं आता मराठीतही झळकणार आहेत. MMRDA कडून मराठी फलक लावण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे मेट्रो 3ला मराठीचा द्वेष आहे असा आरोप MMRDA ने फेटाळून लावलाय. मेट्रो प्रकल्प क्रमांक 5 अंतर्गत ठाणे ते भिवंडी दरम्यान लोखंडी गर्डर टाकण्याचं काम करण्यात येणार आहे. या निमित्ताने भिवंडी ते ठाणे रस्त्यावरील अंजूर चौक ते अंजूर फाटा मार्गिकेवर वाहतूक पुढील 3 दिवस काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. नांदेड शहरातील मध्यवर्ती बसस्थानक येत्या 12 तारखेपासून पुढील 1 महिन्यासाठी हलवण्यात येणार आहे. शहरातील बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम हाती घेतल्यामुळे कोठा येथे मोदी मैदानावर हे बसस्थानक 1 महिना असेल. मात्र यामुळे नागरिकांना अधिकचा वेळ आणि रिक्षासाठी जादा भाडं द्यावं लागणार नाहीये. श्री क्षेत्र ज्योतिबा चैत्र यात्रेसाठी सांगली जिल्ह्यातील 9 आगारातून 70 जादा एसटी बस सोडण्याचं नियोजन करण्यात आलंय. शनिवार आणि रविवार या कालावधीत ही यात्रा भरते. तर यात्रेनंतर प्रत्येक रविवारी होणाऱ्या पाकाळणीसाठी 13 एप्रिल ते 12 मे पर्यंत प्रवाशांच्या मागणीनुसार बस सोडल्या जाणार आहेत.
मोबाईल ॲपवरून रिक्षा सेवा देणारी उबर कंपनी आता नव्या नियमांनुसार प्रवाशांकडून मीटर प्रमाणेच भाडं घेणार आहे. 18 फेब्रुवारीपासून उबरने त्यांच्या चालकांशी असलेल्या करारात बदल केलाय. नव्या अटींनुसार उबर दर ठरवत नाहीये, तर प्रवासी आणि चालकांमध्येच भाड्याचा निर्णय घेतला जातोय. नवीन प्रणालीला काही प्रवाशांचा सकारात्मक प्रतिसाद आहे, तर काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता एक मोठी बातमी समोर येतेय. ही बातमी एसटी कर्मचाऱ्यांचा हिरमोड करणारी आहे. कारण एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा 56% पगार मिळणार आहे, तर सुरक्षा रक्षकांनाही 50% पगार मिळेल. कारण आहे की तुटपुंजा निधी. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 277 कोटींची आवश्यकता असते, पण राज्य सरकारने केवळ 272 कोटींचा निधी महामंडळाला दिलाय. त्यापैकीचा 40 कोटींचा निधी एसटी बँककडे वळवण्यात आलाय आणि त्याचा थेट फटका कर्मचाऱ्यांना बसतोय. यावरून एसटी कर्मचारी आता आक्रमक झालेत. कालपासून एसटी कर्मचारी प्रचंड संतप्त झालेला आहे. या महाराष्ट्राच्या 56 लाख जनतेची सेवा रोजच्या रोज करत असताना आम्ही काम करून महिन्याचं काम करून आम्हाला केवळ 56% पगार काल महामंडळाने अदा केला आहे. हे तुकड्या तुकड्यांनी देण्याची आमच्याच वाट्याला काय यावं असा प्रश्न एसटी कर्मचारी शासनाला आणि प्रशासनाला विचारतोय. महिनाभर काबड कष्ट करून आमच्या वाट्याला केवळ 56% पगार काल आम्हाला तुकड्या तुकड्याची भीक दिली जाते. एसटी कर्मचारी प्रचंड प्रक्षुब्ध झालेला आहे. कारण कर्मचारी असं सांगतो की एवढ्या मोठ्या टेम्परेचरमध्ये आम्ही काम करतोय, 56 लाख लोकांना रोज आम्ही प्रवास देतोय आणि प्रवास देताना आम्हाला मात्र तुकड्या तुकड्याची भीक कशासाठी? तेव्हा पगार आमचा 100% आजच्या झाला पाहिजे, अन्यथा संघर्ष आमचा अटळ आहे. आमच्या भावना काल प्रशासनाला आणि शासनाला आम्ही पत्र लिहून कळवलेल्या आहेत. पुन्हा वळतोय टॉप 50 कडे. देशभरातील तसंच राज्यभरातील उर्वरित आणि वेगवान बातम्यांचा आढावा. मुंबई गोळीबाराच्या घटनेनं हादरली आहे. चेंबूरच्या मैत्री पार्क जवळ बिल्डरवर गोळीबार करण्यात आलाय. दोघा बाईकस्वारांनी गाडीचा पाठलाग करून गोळ्या झाडल्यात. एक गोळी बांधकाम व्यावसायिकाच्या तोंडाला लागली आहे, तर दुसरी गोळी गाडीला लागल्यानं काचा फुटल्यात. सदुद्दीन खान असं या बांधकाम व्यावसायिकाचं नाव आहे. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी लगतच्या भागांमध्ये सीएनजी मध्ये पुन्हा दरवाढ झाली आहे. सीएनजी 75 पैशांनी वाढलाय. सीएनजीचा किरकोळ दर प्रति किलो 89 रुपयांवरून 89.75 असा झालाय. तर ही दरवाढ 8 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे. धर्मादाय रुग्णालयात गरीब रुग्णांना उपचार दिले जातात की नाही हे पाहण्यासाठी धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीने मंगेशकर रुग्णालयाला भेट दिली आहे. यानंतर अहवाल शासनाला सादर केलाय. या रुग्णालयाने गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटींपेक्षा अधिक निधी वापरलाच नसल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आलाय. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. मुंबईसह उपनगरात आजपासून तापमानात घट होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत प्रचंड उष्मा जाणवत होता. आर्द्रतेमुळे जाणवणारा उकाडा बैचेन करणारा होता. नागरिकांच्या अंगाची लाही होत होती. मात्र आता तापमानात घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. अपघातानंतर महिनोन्महिने वाहनं घटनास्थळीच पडून असल्याचं सध्या दिसतंय. हिंगोली औढा राज्यमार्गावर अशी वाहनं दिसत आहेत. वाहतूक पोलिसांसह आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष केलं जाते. त्यामुळे हिंगोली प्रशासनाला हा परिसर अपघात प्रवण क्षेत्र म्हणून दाखवायचा आहे का असा प्रश्न वाहतूक संघटनेने विचारलाय. राज्यातल्या हवामान विभागाने पुढील 5 दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवलाय. हवामान बदलामुळे शेतकरी आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय. आता मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते. मुंबईत आजपासून टँकर चालक संपावर जाणार आहेत. केंद्र सरकारच्या नव्या नियमांना विरोध करण्यासाठी मुंबई वॉटर टँकर असोसिएशननं संपाचं हत्यार उपसलंय. मुंबईतील विहीर आणि बोर मालकांनी केंद्रीय भूजल प्राधिकरण नियमानुसार एनओसी घ्यावी, अन्यथा पाणी पुरवठा बंद होईल अशी नोटीस बीएमसीकडून आल्यानं मोठा प्रश्न निर्माण झालाय. बोरवेल मालकांकडे एनओसी नसल्यानं पाणी पुरवठा कसा करायचा या चिंतेमुळे त्यांनी संप करण्याचा निर्णय घेतलाय.